हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. आज मी स्वयंपाकाला फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी करायची होती. मग काय, मला इतक्या मोठ्या मदतीचा हात धावून आला आणि मदत करायला पुढे आला. तो म्हणजे कोणी अजून नाही, माझा आविष मस्त असं मला वाटाणा सोलून देत होता. वाटाणा सोलून देत होता की खात होता हेच समजलं नाही, पण काही का असना मला मदत करत होता. हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि तो मला मदत करत होता म्हणून मी फ्लावर निवडून मस्त अशी उकळायला ठेवली आणि पटकन असा मसाला तयार करायला घेतला, कारण मेन काम तर माझा आवी करत होता. आवीला जरा माझ्यासोबत राहण्याची सवयच आहे, त्यामुळे मी जे स्वयंपाक करत असली तर तो मध्ये येतो आणि मला काही ना काही मदत करायला तयार असतो. आजकाल मुलांना स्कूलमध्ये पण शिकवलं जातं की आईला घरात मदत करायची. आवी माझा तसा खूपच चांगला आहे आणि तो मला मदत करत होता. त्याची मला मदत चालू होती आणि बरोबर माझ्या बरोबर गप्पाही मारायचं काम चालू होतं आणि युवांश मात्र बाहेर खेळत होते. आवी बरोबर गप्पा मारता मारता माझा स्वयंपाक एकीकडे चालू होता. कधी माझा मसाला भाजून झाला हे मला समजलंच नाही. पुन्हा जर मला आवी वाटाणा सोलून द्यायला आला नसता तर मग मी वाटाणा सोलत बसली असती आणि माझं काम परत लांबणीवर गेलं असतं. पण मला कामापुरतं वाटाणा सोलून आवी परत बाहेर गेला आणि युवांश बरोबर मस्ती करायला लागला. तोपर्यंत मी माझा स्वयंपाक करत होती आणि मुलं बाहेर त्यांची मस्ती चालू होती. असं करत करत मी माझा स्वयंपाक आवरून घेतला. आवी पुन्हा आला आणि पुन्हा मला थोडीफार मदत करत होता आणि आमच्या गप्पाही चालू होत्या. मदतीचा हात असला की आपल्याला कामं जास्त लांबत नाही आणि पटपट आपली कामं होऊनही जातात. कधी कधी असं होतं की आपण आणलेला भाजीपाला वेळेवर निवडून ठेवला नाही किंवा लसूण सोललेला नसला तर आपल्याला सर्व कामं शून्यातून करावी लागतात आणि सर्व करून मग स्वयंपाक करावा लागतो. तसंच माझं झालं होतं. मीही आज ना माझ्याकडे लसूण सोललेला होता ना वाटाणा सोललेला होता, त्यामुळे मला वेळ लागणार होता आणि मग आवी मदतीला आला म्हणून मला थोडा हातभार लागला गेला. नाहीतर मला सवय आहे, माझं काम मीच करत असते आणि मग एकदा जर करून ठेवलं तर मग मला ताण राहत नाही. पण मध्येच मला एक आळीचा वाटाणा दिसला. मग मी आवीला बोलली, तू जा आणि माझी मी सोलून घेते, कारण जर त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर खराब वाटाणा आला तर परत मला टेन्शन होईल. त्याच्याऐवजी मीच करते असं मी त्याला म्हणून त्याला बाहेर पाठवून दिलं. पण तोही बाहेर गेला तर युवांशला त्रास देत होता. हे असं सतत दोघां भावांमध्ये चालूच असतं. एकमेकांना एकमेकांशिवाय करमत नाही आणि एखाद्याकडे एखादी वस्तू असली की ती दुसऱ्याला हवी असते. हे मला दिवसभर त्यांच्याकडे लक्ष देत देत कामं करावी लागतात आणि असं करत करतच माझा दिवस कुठे जातो मला समजत नाही. पण जर दोघांमधून एक जरी झोपलेला असला किंवा बाहेर गेलेला असला तर त्या दोघांना करमल्याशिवाय राहत नाही. पटपट असं वाटाणा सोलून आता कोथिंबीर निवडायला घेतली होती. हे काम जर मी आठवड्याची करून ठेवली तर मला स्वयंपाक करताना कसलाही ताण राहत नाही. पण आज माझी कोणतीच कामं झालेली नव्हती, त्यामुळे मला सर्व टेन्शनच येत होतं आणि टेन्शन म्हणायला गेलं तर माझी धांदळ उडत होती, कारण मग वेळेवर सगळं निवडा निसा आणि मग स्वयंपाक करा याला वेळच लागून जातो. मग मी आता भाजीला फोडणी घ्यायला घेतली होती. भाजीला आपले बेसिक खडे मसाले टाकून भाजीला फोडणी दिली.
संपूर्ण मसाले वगैरे टाकून छान फोडणी अशी देत होती. बघता बघता अचानक गडबडच होऊन गेली. माझा धक्का लागला आणि भाजीमध्येच मोबाईल जाऊन पडला. मग काय, मुलांच्या गोंधळामध्ये अशी गडबड काही ना काही तर रोज होतच असते आणि आज माझ्यासोबतच झाली. मग काय, पटकन उचललं आणि बघितलं तर काही झालेलं नव्हतं. मग भाजी करायला घेतली. भाजीला पटपट अशी फोडणी दिली आणि भाजी टाकून दिली. एकीकडे भात लावून दिला होता. पटपट असं चपात्या वगैरे करून घेतल्या. असं भरभर असं स्वयंपाक केला. स्वयंपाक करता करता जी भांडी निघत होती ती एकीकडे मी घासत होती. आवी आणि आवीचे पप्पा दोघंजण मस्त असे अभ्यास करत होते. माझी कामं चालू होती. मुलांचं तिकडे बाहेर अभ्यास करायचं काम चालू होतं. असं सर्व आमचं सोबत आणि केलं की म्हणजे एकमेकांना वेळही देता येतो आणि आपली कामंही भरभर होऊन जातात. फ्लावर मात्र मी वाफवूनच घेतली होती. तेव्हाच मी भाजीत टाकली. छान अशी भाजी पण होत होती आणि मग माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि आम्ही जेवण वगैरे करून घेतली. स्वयंपाक करता करता भांडी निघत जातात आणि ती भांडं जर आपण वेळेवर घासून घेतली तर ऐन वेळेला आपल्याकडे जास्त पसारा राहत नाही. आता मला ह्याची खूपच सवय झाली आहे आणि त्यामुळे मला नंतर वेळही लागत नाही आणि माझी कामं पटकन होऊन जातात. अशा प्रकारे आमचा स्वयंपाक वगैरे झाला. मी मुलांना जेवणं वगैरे दिली आणि आमची जेवणं वगैरे करून राहिलेली जेवणाची भांडी ती मी घासून वगैरे घेतली. जेवणं वगैरे झाल्यानंतर मग काय, आम्ही निघालो आमच्या चक्कर मारायला. आम्ही गेलो चक्कर वगैरे मारायला. तिकडे मस्त अशी मुलांनी गाणी लावून दिली होती आणि मुलांचं तर वेगळंच एन्जॉय करायचं काम चालू होतं. मुलांच्या अशा मजाक मस्तीमध्ये, अशा नाचण्या गाण्यामध्ये कधी आमचा दिवसाचा शेवट झाला आम्हाला समजलंच नाही आणि अशा प्रकारे आमच्या दिवसाचा गोड असा शेवट झाला. चला तर मग भेटूया असेच नवनवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा आणि स्वस्त राहा. चला तर मग बाय बाय.